नमस्कार, मी अनाश्का जोशी, देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी यासाठी विपणन हंगाम 2024 ते 25 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या किमान हमी भावात म्हणजे MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत कारळे 983 रुपये प्रति क्विंटल, तीळ 632 रुपये प्रति क्विंटल आणि तूर 550 रुपये प्रति क्विंटल यासारख्या तेलबिया आणि कडधान्याच्या MSP मध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. खरीप पिकांसाठी MSP निश्चित करताना भाड्याने घेतलेले मानवी श्रम, बैल, मजूर, यंत्रमजूर, भाडेतत्वावर दिलेले भाडे, बियाणे, खते, सिंचन शुल्क इत्यादी खर्च, तसेच खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप, संच चालवण्यासाठी डिझेल तसेच विद्युत खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे योग्य मूल्य या सर्व घटकांचा विचार केला गेला आहे. केंद्र सरकारने वर्ष 2024 ते 25 साठी विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ जाहीर केली आहे, जी केंद्रीय अर्थसंकल्प 2018 ते 19 मध्ये ठरविलेल्या नियमानुसार उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट असणार आहे. खास करून बाजरीसाठी 77%, तुरीसाठी 59%, मक्यासाठी 54% आणि उडीदसाठी 52% अशा प्रकारे MSP मध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत जास्त लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा सरकारने तृणधान्य, कडधान्य आणि पोषण मूल्य असलेली धान्य यासारख्या विविध पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी केली आहे. भात, ग्रेड अ, ज्वारी, मालदांडी आणि कापूस, लांब मुख्य यासारख्या पिकांच्या उत्पादन खर्चाची स्वतंत्र माहिती उपलब्ध नसली तरी शेतकऱ्यांना या पिकासाठी देखील 50% पेक्षा अधिक लाभ अपेक्षित आहे. सरकारने चांगला किमान हमी भाव देऊन पोषण मूल्य असलेल्या विविध पिकांच्या लागवडीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल तसेच विविध प्रकारचे अन्नधान्य उत्पादनास वाढ लागेल. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.